अन्याय, अत्याचार किंवा चुकीची वागणूक, वाईट गोष्ट घडते पण त्यातून काहीतरी चांगलं नक्कीच घडतं किंवा चांगल्यासाठी असतं. थोडक्यात जे होतं ते चांगल्यासाठी हो. ह्याचं उदाहरण आपल्या माई सिंधुताई सपकाळ यांनी सुद्धा सांगितलं. पतींनी घरच्यांनी जर का त्रास दिला नसता, त्यावेळेस मला हकललं नसतं, तर आज 750 पुरस्काराची मानकरी मी ठरले नसते. 14 देशांमध्ये जाऊन मी भाषण ठोकून आले नसते, फॉरेन रिटर्न 9वारी. हो, अनाथांची 1400हून अधिक लेकरांची माई झाले नसते, कितीतरी जावयांची सासू झाले नसते. हो, म्हणूनच नेहमीच वाईट घटना घडली तर त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टीची सुद्धा पुनरावृत्ती होत असते. आणि म्हणूनच सिंधुताई सपकाळ सांगतात, एका क्षणी पती रडत होते, एका क्षणी मी हसत होते, पण परत माझ्यातली स्त्री, माझ्यातली आई, माझ्यातली पत्नी जागी झाली. मी त्यांच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, भेटी गंगा मी हात धुवले, हात थोडासा दाबला सुद्धा, कुरवाळला आणि दोघं निशब्द